नमस्कार, मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत बेटाडीन गार्गल बद्दलची संपूर्ण माहिती। तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। तसेच अजूनही जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नाही त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्याजवळ सगळ्यात आधी येतील। चला तर व्हिडिओला सुरू करूया। तर बघा, बेटाडीन गार्गल याचे मॅन्युफॅक्चरिंग हे विन मेडिकेअर या कंपनीने केले आहे। तर बेटाडीन गार्गलमध्ये पोव्हिडीन आयोडीन नावाचा ड्रग आहे, जो की एक अँटीसेप्टिक म्हणून काम करतो, म्हणजे जंतूंना मारण्याचे काम करतो। चला तर पाहूया ह्या बेटाडीन गार्गलचा वापर। तर बघा, बेटाडीन गार्गलचा वापर हा थ्रोट इन्फेक्शन, तसेच तोंडामध्ये जखम झाल्यास, तसेच तोंडामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यास, तोंड कोरडे पडल्यास, तसेच सर्जरीच्या आधी किंवा सर्जरी नंतरनं ह्या गार्गलचा वापर केला जातो। तर अशा विविध तोंडामध्ये इन्फेक्शन होत असल्यास या गार्गलचा वापर केला जातो। तसेच तोंडाचे छाले म्हणजे चमडे निघत असल्यास, तोंड आल्यास ह्या गार्गलचा वापर केला जातो। चला तर पाहूया हे गार्गल नेमके कसे वापरले जाते। तर बघा, ह्या गार्गलचा वापर करत असताना तुम्ही नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। तर सामान्यतः ह्या गार्गलचा वापर करत असताना दिवसातून तुम्ही 3 ते 4 वेळा करू शकता, 2 ते 3 तासाच्या अंतरावरती। तर हे गार्गल वापरताना तुम्हाला 30 ml गार्गल घ्यायचा आहे एका ग्लासमध्ये, आणि जास्त थंडही नाही आणि जास्त गरमही नाही, कोमट पाणी असं तुम्हाला 30 ml त्याच ग्लासमध्ये घ्यायचं आहे। आणि गार्गल आणि पाणी हे दोन्ही तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे, आणि त्या पाण्याने तुम्हाला फक्त 30 सेकंदासाठी गुळण्या करायच्या आहेत। हे लक्षात ठेवा, हे पाणी तुम्हाला किंवा हे गार्गल तुम्हाला प्यायचे नाही, फक्त आणि फक्त गुळण्या करून थुंकून द्यायचं आहे ते 30 सेकंदासाठी। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा ह्या गुळण्या करता त्याच्यानंतर एक अर्धा तास तुम्हाला काहीच खायचं किंवा प्यायचं नाही आहे, किंवा स्मोकिंग देखील तुम्ही करू शकत नाही। एक अर्धा तास तुम्ही काहीच खाणे-पिणे टाळा। तर ह्या काही तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही हे गार्गल यूज करू शकता। तर हे गार्गल नेमकं कोणी कोणी वापरू नये, तर बघा, ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांनी ह्या गार्गलचा वापर करू नये। तसेच ज्या काही महिला गरोदर आहेत त्यांनी देखील ह्याचा वापर करू नये। तसेच लहान मुलांनी देखील या गार्गलचा वापर करू नये। चला तर पाहूया ह्याच्यामुळे तुम्हाला काही साईड इफेक्ट दिसून येऊ शकतात का। तर बघा, ह्या गार्गलमुळे तुम्हाला तोंडामध्ये इरिटेशन होणे, तोंड लालसर पडणे, तोंडात खाज सुटल्यासारखे वाटणे, असे काही थोड्या प्रमाणात साईड इफेक्ट दिसून येऊ शकतात। तर ते नंतर हे काही थोड्या कालावधीसाठीच असतात, ते नंतर आपोआपच कमी होतात। तरीही तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता। तर आता आपण पाहूया हे गार्गल नेमकं काम कसं करतं। तर बघा, ह्या गार्गलमध्ये पोव्हिडीन आयोडीन नावाचा ड्रग आहे, तर तो एक अँटीसेप्टिक म्हणून काम करतो। तर तो आपल्या तोंडामध्ये झालेल्या जंतूंना मारण्याचे काम करतो, आणि आपल्या तोंडाला अगदी व्यवस्थित क्लीन करण्यास मदत करतो। आणि ह्या गार्गलमुळे आपल्याला आपल्या तोंडाचा जो वास येतो तर तो देखील कमी होतो। तर अशा पद्धतीने हे गार्गल काम करतं। तर हीच होती आजची गार्गलची माहिती, तर बेटाडीन गार्गलची माहिती। तर माहिती थोडी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच काही छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।